झोपडपट्टी उद्ध्वस्त झालेल्या लोकांना ॲडव्होकेट दीपक लाड यांनी दिला आधार. राजकीय व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी भेट देऊन आधार देण्याची गरज. किर्लोस्करवाडी येथील शेकडो कुटुंबांची घरे जेसीबी चालवून रेल्वे प्रशासनाने उद्ध्वस्त केली. या बेघर लोकांची आज सायंकाळी रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक लाड यांनी भेट घेऊन त्यांना भावनिक आधार दिला. यावेळी ॲडव्होकेट दीपक लाड म्हणाले, आधार देण्याचा अर्थ आहे त्या बेघर लोकांना सुरक्षित आणि योग्य निवासस्थान मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असा विश्वास देणे, त्यासाठी आपापल्या पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्यांना आवश्यक सुविधा आणि मदत पुरवणे. या संदर्भात सरकारने किंवा राजकीय नेत्यांनी उपाययोजना केल्या पाहिजेत. त्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी हा आवाज लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवायला हवा. घरे उद्ध्वस्त झालेल्या लोकांना योग्य आधार दिल्यास ते आपलं जीवन पुन्हा उभारू शकतात आणि समाजात चांगली भूमिका निभावू शकतात, अशी भावना ॲडव्होकेट दीपक लाड यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार. मी आता किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवरची बापूवाडी वस्ती होती. त्या वस्तीतील खरं तर ती निष्पाप लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत. त्यांच्या राहण्याची हक्काची घरं परवा दिवशी या ठिकाणी रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना नेता अत्यंत निर्दयीपणे ती घरं तोडली. अक्षरशः डोळ्यासमोर या त्यांच्या संसाराची राखरांगोळी झालेली आहे. खरं तर मनामध्ये खूप मोठं दुःख आहे. या आंदोलनाला गेली 10 वर्ष ऊर्जितावस्था देणारं नेतृत्व आमिर भैया पठाण यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सातत्यानं पोहोचत असतो. या सगळ्या लोकांचा आमिर भैयांच्या माध्यमातून एक चांगला परिचय झालेला आहे. खरं तर ही लोक अत्यंत काबाड कष्ट करतात, मिळेल ती कामं करतात आणि अशा काबाड कष्टातून त्यांनी जी काय आजपर्यंत पुंजी मिळवलेली होती ती त्यांच्या घरामध्ये होती आणि त्यांचा संसार सगळा रेल्वेने बुलडोजर चढवून उद्ध्वस्त केलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आमिर भाई यांनी त्यांची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी बाजार मंडईमध्ये बसून माझा सोशल मीडियाच्या माध्यमातून जिथंपर्यंत आवाज जातो त्यातून एखादा जिवंत अधिकारी असेल, जिवंत नागरिक असतील, ते या ठिकाणी भेट द्यावी. आम्हाला या ठिकाणी कोणतीही प्रसिद्धी नको आहे. या ठिकाणी बघू शकताय की अगदी सकाळ संध्याकाळचा प्रपंच सगळा भाजी मंडी येत आहे. लहान मुलंसुद्धा तुम्ही बघू शकताय. या ठिकाणी किती वाईट अवस्था आहे बघा. त्यांनी आंघोळ कुठं करायची, शौचाला कुठं जायचं हा प्रश्न आहे. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. आज ही लोकही आमच्या मुली दाखवू शकता. यातली एखादी शाळा कशी शिकणार आणि ती IPS कशी होणार, अशा पद्धतीची भूमिका आहे. या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचं दुःख जर शासनाला दिसत नसेल तर शासन हे निर्दयी आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. हायकोर्टामध्ये ॲडव्होकेट सुरजित चव्हाण हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आर्ग्युमेंट करून अत्यंत चांगली भूमिका मांडत आहेत. हरीश वडार असतील, आमिर भैया पठाण यांच्या नेतृत्वाखाली सगळा समाज या ठिकाणी एकत्रित आलेला आहे. मला शासनाला विनंती करायची आहे की आपण या माता भगिनींना न्याय द्या. खरं तर या माता भगिनींना जर तुम्ही न्याय दिला नाही तर माझा कर्मावर विश्वास आहे प्रशासनाला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल. खरं तर या गोरगरिबांच्यावरती अन्याय खूप झालेला आहे. कुठं तर हक्काची जागा मागतोय आम्ही. काय तुमचे कुठं तर 1000-2000 कोटी शासनाचे बुडवणार नाही. हक्काची जागा आणि त्या ठिकाणी आम्हाला घरकुलला 2.5 लाख रुपये देऊन त्या ठिकाणी त्या जागा दिलेल्या ठिकाणी हक्काची घरं मिळावी एवढी आमची प्रशासनाला विनंती आहे. अन्यथा येणाऱ्या काळात आमिर भाई यांनी आता सांगितलं 1-2 दिवसात आम्ही जी आंदोलनाची दिशा उभा करणार आहे ती शासनाला न परवडणारी आहे. कारण या मातीमध्ये आमिर भाईंच्या आजोबांनी, आमच्या आजोबांनी स्वातंत्र्य सन्मान सैनिक म्हणून त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं कार्य निर्माण केलं होतं. इंग्रजांच्या विरोधात कसं लढायचं हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात नाईलाजानं आम्हाला लढावं लागेल. वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका घेऊन रस्ता रोको करावे लागेल. शासनाचं जे काही नुकसान होणार आहे मानसिक आणि आर्थिक, त्या नुकसानाला शासन सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल एवढी मी शासनाला विनंती करतोय. तात्काळ या किर्लोस्करवाडी स्टेशन नजीक असणाऱ्या बापूवाडी वसाहतीमधील लोकांचं पुनर्वसन योग्य जागी करा. त्यांना जिवंतपणे त्यांचा सन्मान करा एवढी मी या ठिकाणी रणसंग्राम सोशल फाउंडेशनच्या वतीनं विनंती करतोय. आणि तुम्ही सगळं बघितलंय दुःख, या दुःखातून लवकरात लवकर लोकांना मुक्त करा एवढी विनंती करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.